जालन्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतातच मक्याला फुटले कोंब, पिकाचं नुकसान होण्याची शक्यता असल्याने मका उत्पादक शेतकरी हवालदिल। कपाशी पिकावर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव, शेतकरी अडचणीत, उत्पादनामध्ये मोठी घट, शेतकऱ्यांवर नवं संकट, खुल्या बाजारामध्ये कपाशीला अत्यल्प दर। नाशिकमधील ढवळेश्वरमध्ये पावसामुळे पपईच्या बागांचं मोठं नुकसान, काढणीला आलेलं पपईचं पीक पाण्यात, शेतकऱ्यांचं 20 लाखांहून अधिक नुकसान। नाशिकच्या पाटोद्यामधील शेतकऱ्यांना 2 एकरमधील द्राक्ष बागेवर चालवली कुऱ्हाड, बागांना सततच्या पावसाचा फटका, द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत। यवतमाळमध्ये अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकांचं सुद्धा मोठं नुकसान, सोयाबीन प्रति क्विंटल 4000 रुपयांपर्यंत विकण्याची शेतकऱ्यांवर वेळ, लागवडीचा खर्च सुद्धा निघत नाहीये, शेतकरी पुरता हवालदिल। गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरील गोगाव इथं हत्तीच्या कळपानं केलं उभं पीक नष्ट, पिकामध्ये हत्तीच्या कळपाचा धुडगूस, आधीच अवकाळी पावसामुळे नुकसान, शेतकरी त्रस्त। धुळ्याच्या शिंगावे गावामध्ये एका एकरवरील झेंडूच्या शेतीवर रोटावेटर फिरवण्याची वेळ, झेंडूला योग्य भाव मिळत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात। भंडाऱ्यामध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000ची मदत जाहीर, जिल्ह्यामधील 27,000 शेतकऱ्यांना मिळणार लाभ। वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला तब्बल 7,300 रुपये इतका उच्चांकी दर, तर 14,000 क्विंटल सोयाबीनची आवक। वाशिमच्या रिसोड बाजार समितीमध्ये हळदीचे दर पुन्हा तेजीत, सध्या हळदीला 14,200 रुपये प्रति क्विंटल इतका दर। बांगलादेशमध्ये कांद्याचे बाजारभाव 100च्या पार, भारतामधून कांदा निर्यातीसाठी बांगलादेश सरकारनं कांद्यावरील आयात बंदी हटवावी, त्यासाठी केंद्र सरकारने तातडीने प्रयत्न सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी।